श्रींच्या आशीर्वादानं आज मंडळ 100 वर्षामध्ये आम्हाला काम करण्यामध्ये सगळ्यांचं आमचं भाग्य। 1927 ला लहान बाल गोपाळ कार्यकर्ते होते, ते कार्यकर्ते एकत्र आले। आपल्या टिळकांच्या प्रेरणेतून आपल्या देश स्वातंत्र्यासाठी एक सार्वजनिक गणपती बसवला। पहिला छोटा गणपती वडा झाडाखाली बसला आणि तो उत्सव अगदी छोट्या स्वरूपाचा असायचा। अगदी एखादं वाद्य असायचं, मागे गणपती असायचा आणि त्या गणपती पुढे ही मुलं नाचायची। दरवर्षी गणपती उत्सव साजरा व्हायचा। जसजसं पुढे काम होत गेलं, मग प्रत्येक कार्यकर्त्यांच्या कल्पना डोक्यात सुचली। सगळे सहकाऱ्यांनी ठरवलं की आपल्याला इथं मंदिर बांधायचं। मग तो काळ साधारणपणे 65-70 चा होता। आर्थिक पुंजी एवढी मंडळाकडे नव्हती। काहींनी पत्रे दिले, काहींनी साहित्य रूपी मदत केली आणि मग एक छोटंसं मंदिर त्या झाडाच्या जागी उभं राहिलं। मी शिक्षक पेशामध्ये होतो आणि पांढरपेशा वर्ग जो आहे हा वर्ग शक्यतो अशा कार्यक्रमापासून दूर राहतो, पण आमचं कुटुंबाचं नातं या मंदिराशी जोडलेलं आहे, त्यामुळे मी आपोआप या ठिकाणी ओढलो गेलो। कारकी चतुर्थीचं विशेष असं आहे, जो उपास धरला की अनेक चतुर्थी धरल्याचा आपल्याला पुण्य लाभ। इथं हजारो भाविक दर्शनाला येतात, मग अगदी सायंकाळचे पूर्ण रांग लागते आणि प्रसाद वाटप खूप मोठ्या प्रमाणात असते। मुलासारखे सगळे कार्यकर्ते, हे कार्यकर्ते अतिशय उत्साही। मग त्यांनी मागच्या वर्षी जो कायापालट केला, म्हणजे आमच्या पिढीनंतर जीवन देखाचा कायापालट युवा पिढीने केला, तो अतिशय यशस्वी झाला। सगळे युवा पिढी जी ती पहिली गोष्टी धनाने, तनाने आणि मनाने हे पूर्णपणे इन्व्हॉल्व होणार। हीच परंपरा मंडळाची पुढे चालू ठेवावी आणि एकजुटीने काम करून मंडळाचा इतिहास चांगला लिहिला जाईल असा प्रयत्न करावा।